मम्मी हा काय करते तू? काही नाही, आता रेडी झालोय मस्तपैकी. कशासाठी कशासाठी? कशासाठी जाऊ दे. कशासाठी हे महत्वाचं आहे. थांब 2 मिनिटं. आज पुन्हा स्वयंपाकाला सुट्टी. छट्टे मग काय तुझ्या हातचं खाऊन खाऊन वैताग आलाय असं. हं? म्हणजे थोडस बाहेरचं खाऊ म्हंटल आज का. हो का? हं? माझ्या हातचं खाऊन खाऊन कंटाळा आला का? हं? रोजच जाणं मग बाहेरचं खायला. नाही ग, एवढं रोज बी नाही. मग? कधी कधी ग. मी आज सुट्टी म्हणजे आज म्हटलं चला आज पुन्हा जरा बाहेर जाऊ, मस्त पैकी खाऊया, छान छान चमचमीत आणि झणझणीत. आपल्याला तसंच जेवण लागतं. बाकीचं काही असू तिकडं, बस आपल्याला चांगलं खायला भेटलं, फिरायला भेटलं, एन्जॉय. पण नाव सांगायचं नाही ना, आता आहे ना. नाही नाही नाही, कुठे चाललो ते नाही सांगले. आमचे सिलेक्टेड ठिकाण, जे आमचे जे सबस्क्रायबर आहेत, जे आमचे ऑडियन्स आहेत, त्यांना नक्कीच आवडेल, आम्हाला माहिती. आम्ही आता तिकडे गेल्यानंतर तुम्हाला सांगू. आम्ही असं पानसट बिनसट नाही खात. हॉटेल किती छान असं तरी जेवण पण छान पाहिजे, म्हणून आम्ही लोकेशन नाही तर खायवरती लक्ष देतो की कुठे छान खायला नाही. तब्येतीवरून समजत असेल तुम्हाला की मग कसं खायला आम्हाला व्यवस्थित रे चेहऱ्यावरती व्यवस्थित खायला कसं व्यवस्थित लागतं आम्हाला. तेच ना, मग त्याच्यावरूनच सांगते मी की आम्हाला खायला कसं लागतं. आणि हा याची बी तब्येत किती. त्याचं नाव नको घेऊ, तू स्वतःच बघ, स्वतःला बघ तू पहिले. आम्हाला नाही बोलायचं. कान ताट करून का बसलाय? कधी जायचं हॉटेलला? तू का बसून घेतलं? आता थांब जरा, पळतायत आपले म्हणून थांबले मी. हे लहान पोरगी पहिला काय आनंद होतो स्वयंपाक नाही बनवायचा. स्वयंपाकाला सुट्टी, हे सुख तुला कळणार नाही. ते पण स्वयंपाक बनवायला पण आवडतं मला घरचंच आवडतं, काही बाहेरचं नाही खात मी जास्त. माहिती खरी तब्येत ही घरच्या खाण्यामुळेच आहे. असं बाहेरचं खा रोज रोज नाही खात आम्ही. आज काल संडे होता, काल फक्त आमचे पप्पा घरी नव्हते म्हणून मग आज म्हटलं चला आज जाऊया. त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं होतं की तुम्हाला घेऊन जाईल म्हणून. मग आज आम्ही चाललो. ये तू काय लहान पोरावाने घातलंय? तुला वाटतं मी आता लई मोठी झाले का? लहान तर आहे. मी बघ कसा फ्रॉक घालते बघ. आता मी पण फ्रॉक घालू का? फ्रॉक घालते बाई, 2 वेण्या घालते. हा 2 वेण्या घालते, फ्रॉक घालते, तुझ्यासारखं टिकली विकली लावते, टिकली नाही घालते, लावते. धुवून काढते. तेवढंच बाकी आता. मी पण बसून घेते, पाय दुखायला लागले माझे. तू का बसली आता? कळ लागली पायांना माझ्या. मी बसले तर तू पण बसली. कधी डालब्या जायचंय, भूक लागली मला. सकाळची पोयांवर आहे, फक्त पोयांवर. काही खाल्लं नाही. माझ्या मैत्रिणीने थोडा शेअर केला टिफिन, तीच तिचं खात नाही काही. तुला कोण बोललो होतं? तूच बोलली होती तिला डोहाळे लागल्यासारखं कालपासून पोहे खायचे होते. माझी काय चुकी त्याच्यामध्ये? हा पोहे खायचे मग नाही म्हणलं टिफिनला पोहे. माझं खाणं वेचून तर ते थोडे पोहे उरले, थोडी कढीपत्ता मिरची उरली. बिगर कढीपत्ता मिरचीची कसे पोहे चांगले लागतील? अगं पोहे खाता तर माझ्या ते कढीपत्ताच तोंडात गेला, मिरची समजून अशी चव लागली तर काय सांग. हे असं म्हणून हे असं चव चव करत राहते ना, हे नाही आवडत ते नाही आवडत म्हणून अशी तब्येत आहे तुझी. तुला सांगते मी. माझी आज मैत्रीण आली, मला म्हणते तू तर लय बारीक झाली म्हणे. हा म्हणा, मग मला लय घरात काम करावं लागतं. धुणं भांडे फरशी झाडू सगळं तर मीच करते म्हणा. ठीक आहे, जाऊ दे बाकीचं राहू दे बाजूला. आपण जेवायचं पाहू आता. डालबे कधी फोन लाव बरं. काहीच थांबा 2 मिनिटं, फोन लावतो आम्ही, मग जाऊ आपण. थांबा, जायचं ना पोटात. गाईज आम्ही फायनली देवट्या बुधल्या या रिसॉर्टला आलेलो आहोत. तुम्ही बघू शकतात. इथे अस्सल मराठी मोळ गावरान जेवण भेटतं. व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण आहे आणि दोघांचीही क्वालिटी खूप छान आहे, म्हणून इथे खूप गर्दी पण असते गाईज. तुम्ही बघू शकता मेन्यू कार्ड.
छान आहे आणि मस्त आहे. बैंगन करी असं वाटतं की घरातलं जेवण आहे की खायची काय. रे अंडा तुम्ही करीची एकदा टेस्ट नक्की छान आहे. ट्राय करा गाईज. असं आहे रिसॉर्ट, वरती पण आहे आणि खाली पण आहे. तुम्ही बघू शकताय. छान आहे, मस्त आहे. इतकं छान डेकोरेट केलेलं आहे. तुम्हाला जर आतमध्ये बसायचं असेल तर इथे बसू शकता किंवा मग बाहेर पण एरिया केलेला आहे. ते पुढे दाखवणारच आहे. सो गाईज जेवण खरंच खूप सुंदर होतं आणि छान होतं. अगदी घरच्यासारखं होतं. नाशिकमध्ये हॉटेल्स आहेत बेस्ट. छान जेवण होतं. आता आपण जाऊ जेवण करू. चला. ही पण सिटिंग आहे गाईज. खूप छान रिसॉर्ट आहे. तुम्ही बघू शकता. ग्रीनरी आहे मस्त. तुम्हाला जर ओपन बसायचं असेल तर इथे आहे. मी कसं होतं जेवण? छान होतं. गंगापूर रोडला दिवट्या बुजल्या असं गावरान हॉटेल आहे. टेस्ट एकदम मस्त आहे. गावाकडची चव आहे. व्हेज नॉनव्हेज खूप छान मिळतं इथे. नक्की इथे व्हिजिट करा. हॉटेल दिवट्या बुजल्या. सो अशाच नवीन ब्लॉगसोबत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. सबस्क्राईब.